राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा विठ्ठल बरवा तो हा 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 माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो
बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव शिवनाम शीतळमुखी सेवी पाखा पडिया रे शिवनाम शीतळमुखी सेवी पाखा पडिया रे दड 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 दुडू 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 बळ सुटला कळी काळा बापुडिया रे दाविला आगम
त्याने दाविला गम त्याने दाविला गम त्याने दाविला गम आधी व्याधी झाली सम आधी व्याधी झाली सम आधी व्याधी झाली सम आधी व्याधी झाली सम येणे पावलो विश्राम रे येणे पावलो विश्राम रे येणे पावलो विश्राम रे येणे पावलो विश्राम रे ओम नमो शिवाय 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 जवळी असता जगजीवन जवळी असता जगजीवन जवळी असता जगजीवन जवळी असता जगजीवन का धांडोळी सीवन का धांडोळी सीवन का धाडोळी सीवन का धाडोळी सीवन एकाग्र करी मन एकाग्र करी मन एकाग्र करी मन एकाग्र करी मन येणे होईल समाधान रे येणे होईल समाधान रे येणे होईल समाधान रे येणे होईल समाधान रे ओम नमो शिवाय 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 कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खाली कावडी घेतली खाली मिळाली संत मानली मिळाली संत मान मिळाली संत माती मिळाली संत माती त्यांचे रज रेणू वंदिरे वंदिरे त्यांचे रज रेणू वंदिरे वंदिरे शिवनाम शीतळ नमो शिवाय ओम 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 नमो शिवाय देह भाव जेथे विरे देह भाव जेथ विरे देह भाव जेथ विरे देह भाव जेथ विरे ते साधन दिधले पुरे ते साधन दिधले पुरे ते साधन दिधले पुरे ते साधन दिधले पुरे बाप रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे विठ्ठलु रे विठ्ठलु रे विठ्ठल रे विठ्ठलु रे विठ्ठलु रे विठ्ठल रे ओम नमो शिवाय 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 कावडी घेतली खांदी कावडी घेतली कावडी घेतली खाली कावडी घेतली खाली मिळाली संत मानी मिळाली संत मानी मिळाली संत माती मिळाली संत माती त्यांचे रज रेणू वंदिरे
ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो कावडी घेतली खांदी 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 मिळाली संत मांदी 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 त्याचे रजरेणू वंदिरे त्याचे रजरेणू वंदिरे ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय त्यांचे चरण हृद मंदुरे त्यांचे चरण हृद वंदिरे शिवाधी ओम नमो शिवाधी ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाधी ओम नमो शिवाधी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी
कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे रजरेणू वंदुरे शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे ओम नमो शिवादी गुरुलिंग जंगम त्याने दाविला आगम आधी व्याधी झाली सम तेने पावलो विश्राम रे जवळी असता जगजीवन का धांडोळी सीवन एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे देह भाव जेथविरे ते साधन दिधले पुरे बाप रखुमा देवी वरे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे रजरेणू वंदिरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ओम नमो शिवादी ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे रजरेणू वंदिरे सेवेसाठी घेतलेला अभंग हा महाकैवल्य तेजोनिधी संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा असून आपली उपास्य देवता शंकराच्या कृपेचं काय वैभव आहे, त्या देवाधिदेवाचं काय स्वरूप आहे, हा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात प्रतिपादन करून तुम्हा आम्हाला परमार्थाचा उपदेश केलेला आहे. हे या पंचक्रोशीतलं अत्यंत पूज्य असं देवघर आहे. बाबांनी या स्थानामध्ये साधना केली, ब्रह्मलीन भगवान बाबांनी साधना केली, भगवत कृपेचा प्रसाद संपादन केला, संगमेश्वराच्या सेवेमध्ये आयुष्य व्यतीत केलं, कृतार्थ झाले आणि या सगळ्या पंचक्रोशीतल्या त्यांच्या बालकांना एक उच्च दर्जाचं परमार्थाचं साधन देवघर बनवून ठेवलं, ही त्यांची फार मोठी कृपा आपल्यावर आहे. बरं, केवळ कर्मामध्ये प्रवृत्त नाही केलं, केवळ उपासनेमध्ये प्रवृत्ती नाही केलं, तर त्याच्यानंतर ज्ञानसाधनेमध्येही प्रत्येकाने प्रवृत्त झालं पाहिजे, ही व्यवस्था बाबांनी इथे करून ठेवली. कारण त्याच्याशिवाय कृतार्थता नाही, त्याच्याशिवाय परमशांती नाही. कितीही कर्म करणारा असला तरी त्याला उपासनेमध्ये यावं लागतं आणि अधिकार सिद्धीनंतर ज्ञानाकडे त्याला यावंच लागतं. ज्ञाना देवतु कैवल्यम, ही व्यवस्था बाबांनी फार छान करून ठेवलेली आहे. गंगा यमुना तर होत्याच इथे आणि सरस्वती नेहमी गुप्त असते. सरस्वती कधी प्रगट होत नाही, त्या गुप्त सरस्वतीला ओळखावं लागतं फक्त. बरं, गुप्त असं ही व्यवस्था बाबांनी करून ठेवली. त्या संगमेश्वराचा हा महोत्सव, महाशिवरात्रीचा महोत्सव, त्यानिमित्ताने माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुभ्राता वेदश्रेणी वाक्य ऐकलं. मला म्हणजे सगळ्यात बेस्ट गुरुभ्राता का? म्हणलं हो, सुपरलेटिव्ह. हे माझ्या डोक्यात कधी आलंच नाही. मी म्हणलं ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ, ते म्हणजे आणखी एक लावा बेस्ट. हरकत नाही. त्यांच्यासमोर त्यांनी बोलावलं, त्यानिमित्ताने काही अनुवाद करण्याचा एक आनंद घेता येतो. या अभंगावर मी कधी कीर्तन केलं नाही अजून, यावेळेला वाटला अभंग घ्यावा आणि एक वाक्पुष्प संगमेश्वराच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी अर्पित करावं, या हेतूने अभंग घेतलेला आहे. आणि मंगलाचरण आपल्याकडे सांगितलं आपल्याला, ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावे तो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मात् मांगलिका उभो. कोणत्याही कार्याचा अभंग सुरुवात प्रारंभ हा ओम किंवा अथने करावा.
अथ श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रम, आपली पद्धतच आहे. नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो, वास आपण म्हणत राहतो. ओम नमोजी आद्या. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करताना ओंकाराचा उल्लेख केलेला आहे आणि मंगलाचरण केलं. आणि या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांची उपास्य देवता, ज्ञानेश्वर महाराजांचं सर्वस्व असलेले भगवान श्री शंकर, त्यांचाच उत्सव आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनीच ज्या शिवाला ओंकार म्हटलेलं आहे त्यांचा अभंग का घेऊ नये म्हणून हा अभंग घेतलेला आहे. वारकरी संप्रदाय आहे. उपास्य देवता पंढरीचा पांडुरंग आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, हे जरी खरं असलं तरीही ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा शिवभक्त तुम्हाला पाहायला मिळणार नाही. शिवभक्ती काय असते हे ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आपण शिकायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या संपूर्ण जीवनाचा विचार करा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक त्यांच्या महनीय कार्यात शिवभक्ती तुम्हाला प्रारंभ आढळून येईल. ज्ञानेश्वर महाराजांच्या मातृपितृचरणांचा जो प्रथम विवाह योग झाला तो त्या जुनाट शिवपीठात झालेला. इथून बघा तुम्ही प्रारंभ. वाङ्निश्चय सुद्धा सदाशिवाच्या सिद्धेश्वराच्या साक्षीने झाला. विवाह सुद्धा अलंकापुरी हे शिवपीठ तिथे झाला. त्याच्यानंतर शंकराच्याच मनात काय आलं माहीत नाही, तपश्चर्या व्हावी असं त्यांना वाटलं असेल. हे सोन्यासारखी लेकरं जन्माला येणार आहेत, जगदुद्धार करणारी महात्मे जन्माला येणार आहेत, उपासना व्हावी म्हणून कदाचित की काय त्यांना संन्यास घेण्याची वृत्ती जन्माला अंतःकरणात मनात उपजली आणि थेट गेले ते शंकराच्याच मंदिरात वाराणसी. आणि मातोश्री त्यांच्या सिद्धेश्वराच्या सेवेमध्ये रमून गेल्या. अश्वत्थाला प्रदक्षिणा करायच्या, सिद्धेश्वराच्या आराधनेमध्ये त्याही रमून गेल्या. त्या सिद्धेश्वराच्या आराधनेचा प्रभाव त्या विश्वनाथाला वाटलं आता उपासना झालेली आहे, आता महाराजांना परत आळंदीला पाठवलं पाहिजे. परत विठ्ठलपंतांना आज्ञा केली की तुम्ही आळंदीत जा. त्याआधी नृसिंहाश्रमांना आळंदीतच घडलं सगळं दृष्टांत. कोणी रामानंद म्हणतंय, कोणी नृसिंहाश्रम म्हणतात. आळंदीत आले, काय बुद्धी बघा ना, विश्वनाथाने त्यांना आळंदीत पाठवलं. सगळे योग आहेत बरं, हे पूर्व नियोजित आहे सगळे. आळंदीत आले, रुक्मिणी माता दर्शनाला गेला, महात्मा कोणीतरी आलेला आहे, संन्यासी आहे, नमस्कार करावा. आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं, पुत्रवती भव. माता काय करायचं. त्यांनी स्मित हास्य केलं. ते म्हणे बाई का हसली बाळा तू. काय नाही, असं असं घडलेलं आहे माझ्या जीवनामध्ये. खाणाखुण्या विचारल्या नंतर त्यांच्या लक्षात आली गोष्ट की ज्यांना मी संन्यास दीक्षा दिली ते हेच विठ्ठलपंत आहेत. सिद्धेश्वराच्या मनात काय माहीत नाही, तिथून त्यांना परत पाठवलं आणि त्यांना आशीर्वाद दिला आधी जाताना की बाळ प्रतीक्षा कर, तुझे पती अचानक तुझ्या घरी येतील. हाही आशीर्वाद सिद्धेश्वराच्या साक्षीने दिला. त्या सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणेचा तो प्रभाव आहे बरं, म्हणून त्याला सुवण्याचा पिंपळ म्हणतात. जगाला कैवल्य कनकाचं दान करणारे हे 4 महापुरुष ज्या मातेच्या उदरी जन्माला आले, ज्या अश्वत्थाला प्रदक्षिणा केल्याचं ते फळ आहे, म्हणूनही त्या पिंपळाला अश्वत्थ सुवर्ण पिंपळ असं म्हणतात. परत आळंदीमध्ये येणं घडलं आणि जगाच्या कल्याणाकरता पहिल्यांदा
साक्षात सिद्धेश्वर त्यांच्या उदरी आले. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. बघा गंमत, बघा सगळ्या गोष्टी कशा कशा घडत गेल्यात. गुरु आधी जन्मले, गुरु आधीच पाहिजे ना. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सेवेसाठी प्रवृत्त झाल्यानंतर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, हे सुद्धा सदाशिवाच्या साक्षीने झालंय. तिथे शिवपीठात घडले. पुढे भविष्यामध्ये त्या आदिगुरु शंकराच्या परंपरेमध्ये गहिनीनाथांची भेट झाली निवृत्ती दादाला. ते सुद्धा त्र्यंबकाच्याच साक्षीने झाले. प्रत्येक गोष्टीत शंकर आहेत, प्रत्येक गोष्टीत शंकर आहेत. नंतर आळंदीमध्ये परत आले, परत ज्ञानदेवांना अनुग्रह दिला. साक्षात शंकर ज्ञानेश्वर महाराजांचे श्री गुरु आहेत. त्यांना जे ज्ञान दिलं, साक्षात विद्या ही शांकरी. बघा तुम्ही, गुरुरित्या क्षया लोके साक्षात विद्या ही शांकरी. बोध दीक्षा देण्याच्या आधी मंत्र दीक्षा द्यावी लागते. बोध दीक्षेचा आवाप करण्याच्या पूर्वी मंत्र दीक्षेचा आवाप करावा लागतो. बाबा, पेरणी करावी लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय, माझ्यावर शंकराची कृपा झाली, त्याने मला माझ्या बुद्धीमध्ये मंत्र दीक्षेचा, मंत्राचा आवाप केला. कोणता मंत्र केला की ज्या मंत्राचं अनुष्ठान साक्षात स्वतः शंकर करताय. हरी 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 मंत्र हा शिवाचा, 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 हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती देवाच्या तया मोक्ष, म्हणती देवाच्या तया मोक्ष, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जीवाचा दया मोक्ष, म्हणती जीवाचा दया मोक्ष, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्या मंत्राचं अनुष्ठान साक्षात सिद्धेश्वर करतात तोच मंत्र माझ्या गुरुरायाने मला दिला. कारण देणारे साक्षात शंकरच. त्याच्या आधी मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? हरी, शांतीची पै शांती, निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तेने. पेरणी केली म्हणतात. मला ती ओवी फार आवडते ज्ञानेश्वर महाराजांची. ज्ञानदेव म्हणे चाडे, श्री गुरूंनी केलो कोडे, माथा हात ठेविला पुढे, बीजची उवाईले. फार सुंदर. ते म्हणतात माझ्या गुरूंना माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या हृदयरूपी भूमिकेमध्ये, माझ्या हृदयरूपी भूमीमध्ये, माझ्या चित्तभूमीमध्ये त्यांना उच्च दर्जाचं बीज पेरायचं होतं. प्रमेय बीज पेरायचं होतं. आधी मंत्र दीक्षा द्यायची होती त्यांना. मला कृतार्थ करायचं होतं त्यांना. मला जगाला गीतासारखा ग्रंथ देण्याकरता मला त्यांना योग्य बनवायचं होतं. काय केलं त्याने? पेरणी करण्याकरता चाडं लागतं बाबांना. शेतकरी असेल तरच कळेल. इथं काय अडचण नाही.
हे जर पुणे विद्यापीठात बोलायला लागलं तर काही कळत नाही, चाड बिड काय. ते म्हणतात येणे विणं काय चाड आम्हा. चाड चाड केलं म्हणतात. त्याच्या आधी रान त्यांनीच तयार केलं, पुन्हा तण त्यांनीच काढलं आणि माझ्या बुद्धीचं चाड केलं. मंत्र बीज आपल्या मुठीत घेतलं त्यांनी पहिल्यांदा. ज्ञानदेव म्हणे चाडे सद्गुरूंनी केलो कोडे, माथा हात ठेविला पुढे बीजची वाईले. नाम दीक्षा मला त्यांनी दिली. त्याच्यानंतर परत बोध दीक्षा, प्रमेय दीक्षा, सिद्धांत त्यांनी माझ्या बुद्धीमध्ये पेरले. आणि ती शांकरी विद्या त्या स्वतः शंकराने गुरुरूपाने अवतरित होऊन माझ्या बुद्धीमध्ये ती शांकरी विद्येचे सिद्धांत पेरले. त्याचा प्रभाव काय झाला सांगू. म्हणून येणे मुखे जे निघे, ते संतांच्या हृदयी लागे. पुढे साचची लागे असं काहीतरी. ते म्हणतात माझ्या गुरूंनी माझ्या हृदय रूपी भूमीमध्ये, अंतःकरण रूपी भूमीमध्ये सिद्धांत प्रमेय बीज पेरले. त्या बीजाचं फळ जेव्हा माझ्या मुखाद्वारे बाहेर पडायला लागलं ना, तेव्हा माझ्या त्या फळाने साधू हृदय संतुष्ट व्हायला लागले. ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्या मुखातून निघालेल्या वाक्याने साधू संतुष्ट व्हावा, बाकी कोणी नाही घडतच आलं. आणि तेव्हाच घडतं जेव्हा सद्गुरूने आपल्या मस्तकाला चाडं करून त्या मस्तकामध्ये बीज पेरावं लागतं. महाराज जेव्हा भजन करत होते चाली, तेव्हा संपूर्ण समाज तो संतुष्ट होत होता. त्याचं कारण भजन बीज पेरलं होतं गुरुवर्य साखरे महाराजांनी. स्मृती होते, स्मृती. चाल म्हणत असताना मोठे मोठे लोक म्हणतात ही साखरे महाराजांची चाल आहे. हे का घडतं हे त्यांनी स्वतः राबून, स्वतः कष्ट झिजवून बुद्धीमध्ये त्या भजन बीजाचं, सिद्धांत बीजाचं पेर, म्हणजे आवाप त्याला म्हणतात, बीज आवाप म्हणतात, ते केलं होतं. तेव्हा ही गोष्ट घडू शकते. आणि अशी विद्या टाकली बुद्धीमध्ये की तिने मला दयार्द्र केलं. दयया आर्द्रियती, आर्द्रियती विद्वांसम. ज्याच्या बुद्धीमध्ये हे सिद्धांत पेरले ना, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या बुद्धीमध्ये श्रीमद निवृत्तीनाथ, श्रीमद साक्षात शंकराने जेव्हा त्या बीजाचा आवाप केला, तेव्हा त्या विद्येचा स्वभाव आहे ती दयार्द्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांना तिने त्या जगत झालं नाही अशा बोधात नाही राहू दिलं. त्या विद्येने त्याला लोकांच्या विषयी दयार्द्र बनवलं. त्या विद्येचा स्वभावच येतो. जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम विद्वांसम दयया आर्द्रियती. बरोबर नाही, आर्द्र बनवते. म्हणून तर हे साधू जगाच्या उद्धाराला निघतात ना. नाहीतर ते जर दृष्टीसृष्टीवादात राहिले असते तर त्यांना मुमुक्षू दिसला नसता महाराज. त्यांना काही नसतं दिसतं त्यांना. ते सुखे मी निजलो गा शून्य सारुनी तेथे. काय केलं असतं कोणी त्यांचं. वृत्ती हे निवृत्त झाली. साधक नाही, मुमुक्षु नाही, काय संबंध नाही कोणाचा. मी माझे हारपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. काय काय केलं असतं तुम्ही त्यांचं. काही नसतं केलं आपण. ती विद्या त्यांना दयार्द्र बनवते. सृष्टी दृष्टीवादात त्यांना आणते ती विद्या. त्यांना सृष्टी दिसते, यातले मुमुक्षु दिसतात, साधक दिसतात त्यांना. आणि म्हणून तो महात्मा त्या दयार्द्र शांकरी विद्येचा प्रभाव. ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्यासाठी पंढरपूरच्या वारीला निघाले. हे वैभव दयार्द्र विद्येचं, त्या बीजावापाचं वैभव आहे. शांकरी विद्या. त्याच्या पुढे काय झालं. त्या तो कैवल्याचा पुतळा देहरूपाने आळंदीत प्रगटला.
चिंतन रूपाने नाही प्रगटला. तीनदा प्रगटला भूमीवर. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. सिद्धेश्वराच्या साक्षीने सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये देहरूपाने नक्की प्रगटला. पण तोच कैवल्याचा पुतळा जगाच्या कल्याणासाठी चिंतन रूपाने ग्रंथ रूपाने जिथे प्रगटला ना, ते सुद्धा शैव स्थान आहे. करवीरेश्वराच्या मंदिरात नेवाशामध्ये ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा प्रगट झाले. ते चिंतन रूपाने प्रगट झाले, अनुभवामृत रूपाने प्रगट झाले, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी रूपाने प्रगट झाले. आणि त्यालाही आज्ञा गुरूंचीच होती पुन्हा. ते कधी कधी ज्ञानेश्वरी वाचताना असा आनंद होतो. त्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये जर निवृत्तीनाथ समोर जर नसते तर ज्ञानेश्वरी नक्की कमीत कमी 18,000 ओव्यांची झाली असती. त्याने मध्ये मध्ये ब्रेक मारला त्याला. साधू वर्णनामध्ये हा महात्मा जर प्रवृत्त झाला तर त्यांना देहभान विवर्जित अवस्था प्राप्त व्हायची. आहेच तसं वैभव मुळात साधूचं. तर ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर महाबोधे विहार केले जैसे. पुढे काय ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. हे असो एक एक वानिसी. हे थांबव बाबा आता. रसातिशयो मुकुळी. हे ज्ञानदेवा हा रसातिशयो अतिशय झाला म्हणजे संत वर्णन थोडं थांबवा, मुकुलित करा त्याला, मिटवा, थांबवा त्याला, संकुचित करा. आणखी काय करा पुढे. ग्रंथार्थ दीपकू उजळी. बाबा ग्रंथ थांबला इथेच. खूप मोठी पुढची अध्याभागीत आपल्याला. ग्रंथार्थ दीपकू उजळी करी साधू हृदय राऊळी मंगल उखा. उषा काल तू कर रे ज्ञानदेवा, तुम्ही करताय. लगेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज चुकलं का काही वेगळं बोललो का? नाही हो. तू संतस्तवनी रतसी कथेसी सेन करीसी निराळी बोल देखसी सदागर. विषांतर होत आहे. फार गोड लागतं आम्हाला ते. म्हणजे आम्ही जर विषांतर केलं तर तो महामूर्खपणा ठरेल. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज विषांतर करतात ना महाराज, तेव्हा संत संतुष्ट होतात. त्याला ज्ञानेश्वर महाराजच पाहिजे, बाकी चालत नाही ते. विषांतर पण फार गोड येते. अरे तू फार चांगलं बोलतो ज्ञानदेवा, तुम्ही फार चांगलं बोलताय, पण आपल्याला ग्रंथ पूर्ण करायचा आहे ना, नाहीतर मग 18,000 पुराणच व्हायचं मग ते. असं बरेच संवाद फार छान आहे ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्ती दादाचे. पण तिथे सुद्धा शंकराशी केलेला संवाद आहे. भरोनी सद्भावाची अंजुली मिया ओविया फुले मोकळी. पुढे काय. अर्पिली आंघ्री युगुली विश्वरूपाच्या. म्हणजे ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी शंकराची केलेली वाक्पूजा आहे. प्रत्येक ग्रंथात शिवाचं नाव आहे आणि आधी शिवाचं मग विष्णूचं आहे. तुम्ही कुठेही बघा तुम्ही, ते ज्ञानदेव आहेत बाबा नो. त्यांना ज्ञानदेव म्हणतात. मी म्हणत नाही, मी कोणाला काही म्हणेल. निवडणूक आली म्हणजे म्हातारा असलं तरी तरुण तडफदार उमेदवार आमचं चालतं. आणि ज्याच्याकरता ज्याला तिकीट मिळू नये म्हणून दिल्लीपर्यंत प्रयत्न केले, जेव्हा वरून आदेश होतो की ह्यानाच तिकीट, त्याच्या प्रचाराकरता जाऊन ह्यांना करावंच लागतं. तरुण तडफदार सत्य असली स्तुती नाहीये. तुकाराम महाराज त्यांचं वर्णन करतात ना. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा
पामराये मज पामराये काय थोरपण मज पामराये मज पामराये मज पामराये काय थोरपण म्हणती ज्ञानदेव तुम्हारे म्हणती ज्ञानदेव तुम्हारे मज पामराये मज पामराये मज पामराये काय थोरपण मज पामराये मज पामराये मज पामराये काय तुकाराम महाराज सांगतात तुम्हा ज्ञानदेव ऐसे म्हणती, हे ठीकच आहे, पण तुम्हा ऐसे तुम्हा ज्ञानदेव म्हणती हे महत्वाचं वाक्य आहे. आम्ही ज्ञानदेव म्हणूच, पण तुमच्या योग्यतेचे जे महात्मे आहेत महाराज, तुम्हा ज्ञानदेव म्हणती म्हणजे काय, त्याचा अर्थ ज्ञान लक्षणात ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः केलाय. व्हॉट इज मिनिंग ऑफ ज्ञानदेव? तो तत्वज्ञानाचा ठावो ज्ञाना तेणेसी आवो, ज्याच्यामुळे ज्ञानाला महत्व आहे, तो हे असो, तो देवो ज्ञान भक्तू, म्हणजे जे दृढ अपरोक्ष ज्ञान जगाच्या उद्धारासाठी कारण आहे, ते दृढ अपरोक्ष ज्ञान ज्या देवाची भक्ती करताना त्या देवाचं नाव आहे ज्ञानदेव. असे तुम्ही आहात. हे फक्त शांकरी विद्येचा प्रभाव आहे, बाकी काहीच नाही. त्याच्या पुढे जेव्हा आळंदीमध्ये परत येणं घडलं तेव्हा समाधीचा जो प्रसंग आहे तो सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी शंकराच्या चरणाजवळ घेतला. देवो म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हाची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी न्याहाळी, तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासी, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळ पवित्रा, याचे निदर्शने होती अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथे चिपै केले. पुढे ठीक आहे, इंद्रचंद्राचा विचार आहे. आणि समाधीला जाताना सुद्धा एक हात महाविष्णू धरतात, एक हात स्वतः शंकर धरतात. देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. म्हणजे प्रत्येक जीवनातली गोष्ट ज्ञानेश्वरी जेव्हा जेव्हा महाराज विषय प्रतिपादन करतात तेव्हा शंकराला आधी घेतात. तुम्ही संगमेश्वराच्या वर्ण दर्शनाला जेव्हा जाता ते एक ओवी म्हणा, लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी, लोटी जे का काठी पडिली जैसी. आधी लिंगाचा विचार आहे, नंतर प्रतिमेचा. शिवलिंग वा विष्णू प्रतिमा किंवा नामचिंतनाचं वैभव आलेलं आहे. शैव का वैष्णव नाही, हां, तर त्याची एकाधे नाव जे शैव का वैष्णव वाचे वसे ते वाघ भव तप जाणावे. पहिल्यांदा शंकराचा उल्लेख, नंतर विष्णूचा उल्लेख. काय शंकर भक्ती पाहिजे अजून? ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची शंकर भक्ती कोण करू शकतो आपण? जरी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव रचिला पाया, संप्रदायाचा पाया रचला, हे सगळं खरं आहे, तरी पण त्यांच्यासारखा शंकर भक्त कोणी नाही महाराज. श्रद्धा कशी असावी शंकराकडे शिका म्हणतात. श्रद्धा वस्तुसी आदरू करिता जाणीजे जई प्रकारू, जरी होय सद्गुरू. बस. अरे आपल्या उपास्य देवतेची सेवा कशी करावी, श्रद्धा कशी असते, काय करायला लावते, शंकराकडे शिका म्हणतात. आदरपूर्वक उल्लेख, आदरपूर्वक.
शंकर विष्णूच्या थोडं कमीच ठेवा. शंकराच्या विष्णूच्या पायाचं तीर्थ पाणी आपल्या मस्तकी धारण करतात संगमेश्वर. आणि विष्णू काही कमी नाही, अख्ख्या शंकराला उचलून डोक्यावर घेतलंय. पूर्ण शंकर आहेत. विठो वाहिला देव राणा, विठोने शिरी वाहिला देव राणा, रामदास स्वामी सांगतात. काय शंकर भक्ती आणखी असायला पाहिजे. आणि असे हे ज्ञानेश्वर महाराज जो अभंग सेवेसाठी घेतल्यात, त्या शंकराच्या नामचिंतनाचं एकंदर संपूर्ण वैभव, त्याच्या गुरुपरंपरेचं, त्यांच्या गुरुत्वाचं वर्णन या अभंगातून करतात. तर मंगलाचरणात मधून महाराज म्हणतात, हे शंकर कोण आहेत? जगदाद्य आहेत. पहिल्या चरणात सांगतात, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, मिळाली संत माली, मिळाली संत माली, मिळाली संत माली, मिळाली संत माली. त्यांचे रजरे नोवंदुरे, त्यांचे रजरे नोवंदुरे, त्यांचे रजरे नोवंदुरे, त्यांचे रजरे नोवंदुरे. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. नमन करतात महाराज, साष्टांग दंडवत घालतात शंकराला. ओम नमो शिवा आदी. हे शिवा तू आदी आहेस. शिवलिंग शब्द वापरला जातो. ते वेदामध्ये अलिंग म्हटलंय त्याला. पण सलिंग आणि अलिंग दोन्ही एकत्र रूप आले तिथे. स्वरूपाने अलिंग आहे आणि दिसायला गेला की सलिंग आहेत. लिंग्यते गम्यते येन, ज्याच्याने त्या प्रकाशित होत, ज्याच्याने ते कळायला लागतं माणसाला, त्याला लिंग म्हणतात. ते प्रमाण कोणतं आहे? ते यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, अनुमान प्रमाण. हां हां, पर्वतो वह्निमान, त्या वह्निमान. हा मग काय त्यामध्ये लिंग सांगितले? धूर, धूमः, धुराला लिंग म्हणतात. का का कर काय का म्हणायचं लिंग? कारण तो अग्नीचं ज्ञान करून देतो. धूमाचा आश्रय घेतल्याशिवाय तुम्हाला अग्नीपर्यंत जाताच येत नाही. त्याप्रमाणे या लिंगाचा आश्रय घेतल्याशिवाय तुम्हाला अलिंग शिवापर्यंत जाताच येत नाही. म्हणून बाबांनी उपासना करून तुम्हाला सांगितलं, बाबांनो पहिल्यांदा सलिंगाची उपासना करा, तुम्ही अलिंगापर्यंत नक्की जाणार. ज्योती आहे ती. कारण काय, परमात्मा सगळीकडेच आहे. पण योग माया समावृत नाहम प्रकाश सर्वत्र योग माया समावृत. सगळीकडे आहे. योग मायेने आवृत आपलं बुद्धी असल्यामुळे आपल्याला त्याचं प्रकाशन होत नाही. ज्या स्थानामध्ये प्रकाशन करण्याची योग्यता, त्या स्थानाला लिंग असं म्हणतात.
चिन्ह. अरे ज्ञानेश्वर महाराज याला ज्योतिर्लिंग म्हणतात आणि साक्षात शंकर परब्रह्मलिंग म्हणतात. गंमत आहे सगळी. दोघे लिंगच म्हणतात. ज्ञायते गम्यते म्हणजे लिंगाचा आश्रय घेतल्याशिवाय तुम्हाला मूळ स्थानापर्यंत जाताच येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग लिहिलाय. ते म्हणतात मला संपूर्ण विश्वामध्ये त्या संपूर्ण संसाराला सुखी करायचंय. बरं, संपूर्ण तीनही लोकाला मला आनंदी बनवायचंय. पण त्याच्याकरता मला लिंगाचा आश्रय घ्यावा लागेल. परब्रह्मापर्यंत जायचंय मला. नाही साक्षात जातात मला तिथे. त्या परब्रह्मलिंग रूप जो पांडुरंग आहे त्याचा आश्रय मला पहिल्यांदा करावा लागेल. अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. थांबा, थांबा. नगे मागे तया पंढरपुरा जाई, नगे माये तया पंढरपुरा जाई, नगे माये तया पंढरपुरा. म्हणा म्हणा. माझा अंतर बोलतो मी. भेटे न माहेरा पुरिया, भेटे न माहेरा पुरिया, भेटे न माहेरा पुलिया जाई, नगे माये तया पंढरपुरा जाई, नगे माये तया पंढरपुरा. भेटे न माहेरा पुरिया, भेटे न माहेरा पुरिया, भेटे न माहेरा पुरिया, जाई नगे माये तया पंढरपुरा, जाई नगे माये तया पंढरपुरा. ते म्हणतात मला परब्रह्मलिंगापर्यंत जायचंय, परब्रह्मपर्यंत जायचंय. मग त्याच्याकरता मला ज्याच्याने त्याचं ज्ञान होईल, ज्याचा आश्रय घेतल्याने मला त्या लिंगापर्यंत परब्रह्मपर्यंत जाता येईल ना, तो आश्रय पंढरपुरात आहे. अग्नीचं ज्ञान करायचं धूम पर्वतावर आहे. पर्वतो वन्निमान. कशामुळे? धूमात. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः यथा महानसः. हे लिंग व्याप्तीचा विचार केल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही माणसाला. ज्याप्रमाणे धूमाचा आश्रय केल्याशिवाय, म्हणजे धूमरूपी लिंगाचा आश्रय केल्याशिवाय तुम्ही अग्नी साध्यापर्यंत जाऊ शकत नाही, तसंच ह्या लिंगाचा आश्रय केल्याशिवाय तुम्ही शंकरापर्यंत नाही जाऊ शकत, ज्योतीपर्यंत नाही जाऊ शकत तुम्ही. म्हणजे महाविष्णू ज्योतिर्लिंग म्हणतात आणि स्वतः साक्षात शंकर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कशी ऐक्याची स्थिती बघा तुम्ही. महाराज म्हणतात
हे जे लिंगाचं रूप आहे ना, हे फक्त ज्ञायते, ज्ञान करून देण्यापर्यंत आहे. मुळात तुम्हाला तिथपर्यंत नेऊन नेण्यासाठीच हे साधन आहे. रोज याची पूजा करा, रोज याच्यासमोर नामचिंतन करा, बिल्व अर्पित करा, त्याला महिम्नाचे आवर्तन घ्या. अंततोगत्वा तुम्हाला तिथे नेऊन घालणार आहे. त्याचा आश्रय करा. आणि तू कोण आहे? आधी येतो, जगदाद्य आहे. त्याच्या आधी कोणीच नव्हतं. सदैव सौम्येदमग्र आसीत, ह्याच्या आधी काहीच नव्हतं. चंद्र सूर्य तारा नाही. कान्होबा तेरे तेरे ते, कुठेच काहीच नव्हतं. कुठे नव्हतं आणि काहीही नव्हतं. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते. त्याच्यानंतर पुढे जरा बाजार जन्माला आला, ते नंतर पुढचं वर. हा, ओम, त्या ओंकार स्वरूप अलिंग शिवाला महाराज म्हणतात मी नमस्कार करतो पहिल्यांदा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता शून्यलिंग शब्द वापरला. आलिंग म्हणजे शून्यलिंग. शून्यलिंग ती कुंडलिनी आहे. त्या पिंडीचं वर्णन केलंय महाराजांनी 6व्या अध्यायावर. जिथे 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 नाव तिथे शंकर बसवले ज्ञानेश्वर महाराजांनी. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. तिथे पुढच्या त्या श्लोकामध्ये शिवालय पाहिजे म्हणतात. ते सुंदर शिवालय. का शिवालय? काय शंकर भक्ती असेल? अवघड आहे सगळं. कुलदेवता म्हणून कृष्णाचा उल्लेख केला नाही असं नाही, करावंच लागेल ना. कुलदेवतेची पूजा केलीच पाहिजे. इष्ट देवता शंकर. महाराज सांगतात पुढे, ओम नमो शिवा आदी. तू जगदाद्यस, आदी पुरुष आहेस. भजी जो आदी पुरुषी अखंडित. त्या अलिंग शून्य लिंग हा जो शिव आहे ना, सर्व व्यापी शिव आहे ना, महाराज म्हणतात त्याला नमस्कार असो. ओम नमो शिवादी. मग आता अशा ह्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी संतांची मांदियाळीच्या मांदियाळी येतात. ज्ञानेश्वर महाराजांना संत शब्द आठवला की सुचत नाही काही. फार प्रेम त्यांचं. सगळ्यात जास्त प्रेम ज्ञानेश्वर महाराज कोणावर आहे तर संतांच्यावर. कुठल्याही विषयानं ते संत आणून ठेवतात. ते इथे त्या तसंच आहे. ते म्हणतात यात्रे करून निघाले, कावड घेऊन निघाले. आता आमच्या परळीला खूप कावडी येतात. गंगा खेळून गंगा घेतात आणि परळीला येतात. परळी अनेक कारणाने प्रसिद्ध आहे. मी परळीहूनच आलो आहे. बाकी लक्षात ठेवू नका, फक्त ज्योतिर्लिंग ठेवा. बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही. आमच्या परळीमध्ये फक्त ज्योतिर्लिंग आहे बरं. आणि आमचे जगमित्र नागा महाराज, देवभक्ताचा सुरेख संगम परळीमध्ये बरं. हां, बरोबर. बाबांचा सप्ताह झाला जोग महाराजांचा, त्यात प्रवचन सेवा त्याने दिली. मग ते बरेच म्हणायला लागले की कुंभ आहे, कुंभ आहे, त्रिवेणी संगम. म्हणजे त्रिवेणी संगम ठीक आहे. इथे पहिल्यांदा देवभक्ताचा संगम आधीच झाला आहे. जगमित्र नागा महाराज वैद्यनाथाला भेटायला आलेत. त्यात मात्र रामकृष्ण आणि हरी ही त्रिवेणी आली भेटायला. त्याचा ओघ आलाय. ते लिहिलं ना तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे देव भक्तांचा संगम. तुका म्हणे देव भक्तांचा संगम. देव भक्तांचा संगम. देव भक्तांचा संगम. म्हणे देव भक्तांचा संगम. तुका म्हणे देव भक्तांचा संगम. देव भक्तांचा संगम. देव भक्तांचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तेथे ओघ
तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी. या दोघांचा संगम झालाय, त्यात त्रिवेणी आली आहे. त्या त्रिवेणीमध्ये एक त्रिवेणी होती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण प्राकट्योत्सवाची एक त्रिवेणी, एक हे सलीला. दुसरी सलीला जगद्गुरु श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव रूपी एक सलीला आहे, वैकुंठ गमन सोहळा. आणि तिसरा होता जोग महाराजांच्या शतकोत्तर पंचम वर्षाचा सोहळा. ह्या त्रिवेणी, ह्या तीन पुण्य सलीला या देवभक्ताच्या संगमामध्ये ओघ रूपाने आल्यात. कारण त्रिवेणीचा ओघ आलाय ना, संगम आधीच होता. मग अभंग सोडवताना आम्ही काय सांगतो? राम कृष्ण हरी. रामसलीला, कृष्णसलीला, हरिसलीला, या तीन सलीलांचा ओघ देवभक्ताच्या संगमात आला. या आनंद घ्या, काय अडचण आहे. पण हे एक घडलं आमच्या परळीमध्ये, हेच महत्वाचं आहे. बाकी जाऊ द्या. ते कावडी घेऊन लोक येतात. संत मांदी म्हणजे समूह, संत वृंद येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचे चरणरज सेवन करायला मला फार आवडतं म्हणतात. कारण जीवनात संताशिवाय काहीच होत नाही. मी तुम्हाला सांगेन पुढे. मग त्याचा प्रभाव काय झाला, त्यांनी काय केलं मला आल्यानंतर? त्याने संत पहिल्यांदा नाम मंत्र दीक्षा देत असतात. पहिल्यांदा काय माळ घातली, काय म्हणतात साखरे महाराज, गुरु काय म्हणतात, चल म्हण हा मंत्र घे, नमः शिवाय घे, रामकृष्ण हरी घे. पहिल्यांदा नाम दीक्षा देतात. नामबीजाचं पेरणी करतात बुद्धीमध्ये आणि सांगतात नामचिंतन कर. याच्यासारखं दुसरं अंगदट साधन कोणतं नाही. आणि त्याने काय होईल, त्या नामचिंतनाचा प्रभाव अंततोगत्वा कळी काळाची भीती तुला राहणार नाही. दुसऱ्या शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ मुखी. सेवी पाका पडिया रे, सेवी पाका पडिया रे, सेवी पाका पडिया रे, सेवी पाका पडिया रे. दड 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 दुड 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 दुड, दड 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 दुड 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 दुड, पळा सुटला कळी काळा बापुडिया रे, पळा सुटला कळी काळा बापुडिया रे. ओम नमो शिवाजी, ओम नमो शिवाजी. पळा सुटला कळी काळा बापुडिया रे, पळा सुटला कळी काळा बापुडिया रे. ओम नमो शिवाजी, ओम नमो शिवाजी. शिवनाम शीतळमुखी.
अत्यंत शांत करणार, जिभेला सवय लावा, तिला प्रयत्नपूर्वक सांगा. तिला शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. हात जोडून विनंती करतात, हे सखी. संतांचा सख्या शब्द फार आवडीचा आहे महाराज. कुठे गेले की सखा आणि सखी. सखी पुसे सखी येसी. हा बस. वेदासी काही कळलेची नाही. हा पुढे काय. शेष शिनला शेष शिनला झाल्या सहस्र जिभा जिभा. देव का हो विटेवरी उभा. सखी पुसे सखी येसी. का उभा जगजीत भिवरा तीर. सखी सखा फार आनंद. या नात्यासारखं नातच नाही कोणतं. जेव्हा जेव्हा सखा सखी शब्द येतो ना तेव्हा मला त्याच्यावरच चिंतन करावं असं वाटतं. पुढे जायचंच. अतिशय निर्मळ नातं महाराज. फार नातं निर्मळ, वाहून घेण्यासारखं नातं आहे. काय म्हणतात महाराज इथे. शिवनाम शीतळ मुखी. अत्यंत शांत करणार ना, थंड थंड शांत करणार, या सगळा ताप निवृत्त करणार हे नाम. आचार्य सांगतात मैत्रिणीला. आपलं विषयांतर झालं असं लोक म्हणलं ते ज्ञानेश्वर महाराजांना ठीक आहे. ते गोड आहे सगळं. ते काय सांगतात. मत्प्रिय सखी मज्जिव्हे मय्य अनुकंपां कुरुष्व नौमित्वाम. हे जिभे, हे सखे माझ्यावर दया कर बाई. काही कर पण दया कर. अनुकंपा कर. तुला नमन करतो मी. काय कर काय कर. मत्प्रिय सखी मज्जिव्हे मय्य अनुकंपां करुष्व कुरुष्व नौमित्वाम. अन्यापवादरहिता भज सततम ओम नमः शिवायेति. बिनकामाच्या गप्पा मारत बसण्यापेक्षा ओम नमः शिवाय म्हणणं बाई. अगं सखी तू इतकी गोड आहेस, तुझ्यासारखं वैभववान कोणी नाही बरं. वाणी गुणानुनिलये त्वाम वंदे. हे वाणी तू गुणांची खाणी आहेस. मा कुरुष्व परनिंदाम. परनिंदित विनाकारण वेळ घालवते कशाला ग बाई. कशासाठी घालवतेस तू. अनंत वाचाळ वरळती बरळ. 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 कैसा गोपाळ पावे हरी. त्या कैसा गोपाळ पावे हरी. त्या कैसा गोपाळ पावे हरी. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. आबा असल्यामुळे जुळले. अवघड आहे. कशासाठी बिनकामाची बडबड करतेस. मा कुरुष्व परनिंदाम. त्यज सकल लोकवार्ताम. भज सतत ओम नमः शिवायेति.
मस्त स्तोत्र शंकराचार्य. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. आणि घेत नाहीत माणसं पुन्हा, त्याच्यामुळे नरकाला जातात. अत्यंत सुलभ साधन आहे. सुलभम भगवन नाम. गंमत अशी आहे, नाव अत्यंत सुलभ आहे आणि जीव आपल्या ताब्यात आहे. पुन्हा अजून जिव्हाच वशवर्तिनी तथापि नरकयांती किमाश्चर्यम अतः परम. का आश्चर्य म्हणतात पुराणकार? जीभ ताब्यात आहे पूर्ण, पाहिजे ते उच्चार करू शकते, अजून जड झाली नाही. बाबांना काहीतरी म्हणायचं, बाबांना काहीतरी म्हणा. अरे काय म्हणायचं, वावरात ते म्हैस खायली म्हणायचं, तुला काय म्हणायचं रे बाबांना? वाके वाके वासरू केरसुणी खातंय. एक म्हातारा गृहस्थ आमचे गुरुवारी महाराज गोष्ट सांगायची नाही. प्रपंचात प्रचंड लक्ष, मरायची वेळ आली. आता श्रीमंत होते, घरी गाई वासरे घरात बांधलेले होते आजूबाजूला. आता ते वा वा असं काहीतरी म्हणायला लागलं. मुलाला वाटलं ना केशव वामन म्हणायचं काही. काहीतरी हां, किंवा कुठेतरी काही बड्ड बोलं ठेवलंय सांगायचं असेल. त्या मुलाने खूप खर्च केला, मोठी मात्रा आणली, काही औषधाची दिली. बाबाला हुशारी आली. ते म्हणले अरे ते वासरू केरसूनी खातंय. असं जर वागलं तर कसं होणार तुमच्या प्रपंचाचं? असं नाही चालत. जिव्हाच वशवर्तिनी तथापि नरकयांती. घेत नाही महाराज लोक नाव. महाराज सांगतात शिवनाम शीतळ मुखी सेवी पा. सेवन कर हे कापडी आहे यात्रे करू परमार्थ पथिक. हे पथिक तू काम कर. आणि असं जर करशील ना, तुझ्या जीवनामध्ये चालते बोलते कल्पतरूंचे बाग म्हणून ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय, असे स्थिर बोधावर आरूढ करणारे पण जंगम गुरु तुझ्या जीवनात येतील. तुला बोध देताना स्थिरतेचा देतील, तुला स्थिर करतील, पण स्वतः जंगम आहेत. गुरुलिंग जंगम गुरुलिंग जंगम
जंगम शब्दाचा अर्थ वाणी लोकांचे गुरु अशी म्हणण्याची पद्धत आहे. शैव परंपरे जंगम म्हणतात त्यांना. काही झालं तर जंगमाला बोला म्हणलं की गुरु त्या परंपरेची गुरु. पण जंगम शब्दाचा अर्थ फिरते, चालते फिरते साधू संत. स्थावर, स्थावर म्हणजे स्थिर, जंगम म्हणजे फिरणारे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी चला म्हटलेले. चला, चालते बोलते कल्पतरूंचे उद्यान. म्हणजे जंगम कल्पतरूंची बाग म्हणजे सद्गुरू आहे. तुझ्या जीवनात गुरु येतील. जोपर्यंत गुरु येत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही. चर आचर, चर आचर म्हणजे स्थावर. ग्रंथातलं सांगतात. एवढे ग्रंथ पडले असताना गुरूंची जा सेवा करा रे, त्यांना कोणी सांगितलं? चरणासी लागावे, कशाला सांगितलं एवढं? होत नाही महाराज. ग्रंथ कोणी समोर ठेवा त्याला म्हणतो अभ्यास करून जाऊ. बोलायला कळत नाही माणसाला, सांगावं लागतं अरे असं नाही, इथं थांब तिथं थांब. गोष्ट सांगतो छोटीशी. आता कुंभला जायचं ठरलं. 2 मित्र होते. तर ते दोघांनी चर्चा केली. बरोबर त्या 2-4 दिवसांचा ते कार्यक्रम चालला. 4 जण जाऊ म्हणले. तुम्ही 2 जण, आम्ही 2 जण, पती पत्नी 4 जायचं. मग सकाळी सकाळी ते मित्राकडे गेला. आता वातावरण खेळकर असतं. वहिनी चहा करा म्हणलं. वहिनीने चहा टाकला. त्या बोलता बोलता त्या म्हणतात काय चाललं तुमचं दोघांचं एवढं? काय नाही म्हणली वहिनी. काय काय तीर्थयात्रेला जायचं. मग कसं काय ठरतंय? तुम्ही माझी बायको आणि मी तुमचा नवरा. काय झालं? वहिनी तुम्ही माझी बायको, मी तुमचा नवरा. ती म्हणेल तसं नाही. हे असं म्हणत होते मी तुमची बायको, तुम्ही माझा नवरा. हा काय म्हणतो तुम्ही माझी बायको, मी तुमचा नवरा. ती म्हणते तसं नाही, तुम्ही माझा नवरा, मी तुमची बायको. तो मित्र ऐकतो बाजूला. हे म्हणजे यांचं चाललंय काय प्रकार? दोघे बोलतात ते एकच वाक्य बोलतात, अर्थ तोच आहे त्याचा. दोघे निर्मळ आहेत. पण ते थांबायचं कुठं नाही कळलं दोघांना. तो म्हणत होता वहिनी तुम्ही माझी बायको, मी तुमचा नवरा. झाले 4 जण. ती म्हणे मी हेच म्हणत होते तुम्हाला, तुम्ही माझा नवरा, मी. म्हणजे काय कुठे थांबायचं? ते उच्चारा सुद्धा अर्थ बदलतात. ते काल अभंग घेतला होता. राजाची कांता काय भीक मागे. राजाची बायको असल्यामुळे भिका मागायला जेव्हा जाईल तेव्हा म्हणे ताई गुलाबजाम वाढा, ताई बासुंदी वाढा. राजाची बायको आहे ना, कशाला मागेल? गरीब असली तर शिळे तुकडे मागेल. आम्हाला ओव्या कशा म्हणाव्या महाराजांनी शिकवलं. महाराज म्हणायचे असं नाही म्हणायचं राजाची कांता काय भीक मागे. हा आता बरोबर. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले. इथे थांबा म्हणा. गगन गाळी व जे. यद्यपि ओवी तशी नाहीये. हां, पण अर्थदृष्ट्या कसा अभंग वाचायचा, कशी ओवी वाचायची आम्हाला महाराजांनी शिकवलं तेव्हा यायला लागलं थोडंफार. शब्दजालम महाजालम चित्त भ्रमणकारकम तस्मात प्रयत्नात ज्ञातव्यम. त्या ब्रह्मवेत्याकडे जावं लागेल तुम्हाला, त्याच्याकडनं शिकावं लागेल. शब्दाच्या आत शिरलं की तुम्हाला काहीच कळणार नाही. पंचदशी सांग अजिबात काय. महाज आहे विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य सांगतात शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमणकारकम. अरण्यात जर मार्ग नसला माहीत, एकदा गेलं की बाहेरच येत नाही तो माणूस. खालच्यावर तर काहीच कळत नाही. गुरु लागतो जीवनात, त्याच्याशिवाय गोष्ट घडत नाही. किंवा शास्त्रातलं ज्ञान गुरु सांगतो. परोक्ष ज्ञान होतं कधी? अवांतर वाक्य, वेदांचं अवांतर वाक्य, पण गुरुमुखाने यावं लागतं. परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम दैशिकपूर्वकम. आणि मग ते काय करतं? बुद्धिपूर्वकृतम पापम कृत्स्नम दहती वह्निवत. ते श्लोक आहे ना, महाराज म्हणत होते बघा. ऐक्यपरैः श्रुतिवाक्यैः आत्मा शश्वत प्रकाशमानोपी पण दैशिक दयाविहीनैः
अपरोक्ष इथून न शक्यते पुरुषही. सगळं तयार आहे, पण गुरु नसेल तर ते काहीच उपयोग नाही त्याचा. काय जयाचा दिठीवा वसंतू जवन रिघे निगम वनातू, तरी आपलंच फळ आहे, आपण नाही घेऊ शकत. तैसे श्रुताधीत सकळ गुरु कृपा असतात. इथे गुरूंची आवश्यकता, ग्रंथ काम नाही करत. गुरुलिंग जंगम त्याने दाविला आगम. त्याचा पुढे काय प्रभाव झाला? आधी ना मानसिक चिंता, व्याधी, रोग, शारीरिक रोग पूर्ण अगदी बीजासह उद्ध्वस्त होतात. सम शरीरात काही शिल्लक राहत नाही. आधी व्याधी झाली सम, त्याचा प्रभाव. तेणे पावलो विश्राम रे. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिला चरण वैष्णवांचे, देखिला वैष्णवांचे, देखिला चरण वैष्णवांचे. देखिला वैष्णवांचे. ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी. ऐसे बळ नाही आणि कांते अंगी, ऐसे बळ नाही आणि कांते अंगी, ऐसे बळ नाही आणि कांते अंगी, ऐसे बळ नाही आणि कांते अंगी. इथेच भावार्थ झाला समजून भजन करू. अगदी थोड्या वेळेत बाकी चरणांना नमस्कार करू, सेवा पूर्ण करूया. विठोबा रखुमाई, विठोबा भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. गवळला हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम बाबाजी जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. गुरुलिंग जंगम त्याने दाविला शास्त्र विचार, त्याने दाविला सगळ्या शास्त्रार्थाला एकत्र करून त्याप्रमाणे अनुष्ठान करून प्रवृत्ती लक्षण धर्म निवृत्ती लक्षण धर्म सगळ्यांचा योग्य विचार करून अनुष्ठानद्वारा जगाला ते देतात. त्यांना आचार्य म्हणतात. आचिनोतीच शास्त्रार्थम आचिनोत, आचार स्थापयत स्वयमेव. स आचार्येती स्मृता, त्याला जंगम म्हणतात. तो गुरु आहे, तो अज्ञान निवृत्त करतो, गिळून टाकतो अज्ञान. गुरुची व्युत्पत्ती केली महाराज. गुरु कुणाला म्हणतात? गिरती गिलती अज्ञानम स गुरु. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हाच अर्थ केलाय. अविद्या राती रुसोनिया, गिळी
ज्ञानाज्ञान चांदणिया सुदिनू करी स्वबोधाचा गिळणे. सगळ्या लोकांनी हा अर्थ केलेला आहे. अनेक अनेक महापुरुषांनी गिळणे हा शब्द जो ग्रासू करी प्रगटला. स्वस्ति श्रीवटेषु जो लपून जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. हा बोध जागा झाला की अज्ञानाचा ग्रास करूनच टाकतो, शिल्लक ठेवत नाही. गिळी गिळी हा शब्द वापरला, अनेक अनेक ठिकाणी वापरला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वर्णन केले रामेश्वर भट्टाने, मस्त वर्णन केले एकदम. संत ग्रह मेळी जगदांध्य गिळी पैल उदया चळी भानु तुका. का मस्त वर्णन केलं. संत, सगळे संत म्हणजे हे ग्रहच म्हणजे सगळे. त्याच्यामध्ये जगदांध्य नृणाम अंतस्तमोहारी गुरुरेव न भास्कर. हा कोणी नाही, हा भास्कर ते काम करूच शकत नाही. अंतस्तमोहारी जगदांध्य गिळी, जगाच्या अज्ञानाचा अंधकार गिळण्याचं सामर्थ्य कोणामध्ये? पैल उदया चळी भानु तुका. आम्ही त्या भानूच्याच गावात राहतो. मित्र आहे आमचे, जगन मित्र आहेत ते. मित्र म्हणजे भानू, दुसरं कोण आहेत? गुरूंची आवश्यकता लागतेच, तुम्ही किती प्रयत्न करा. काय काय चरण आहे? गुरुलिंग जंगम तेने दाविला आगम आधी व्याधी झाली सम तेने पावलो विश्राम रे. महाराज सांगतात, जवळी असता जगजीवन का धांडोळी सिवन स्वतः तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावरी जवळी असता जगजीवन का धांडोळीसी वन. चित्ताच्या एकाग्रतेस समाधान म्हणतात. विचार सागर सांगतो त्यात तोच महाराज अर्थ सांगतात. एकाग्र करी मन. सगळ्यात अवघड आहे. बोलायला फार सोपं, फक्त मन एकाग्र करायचं, फक्त मन. अरे अर्जुन परेशान झालाय, ओरडू ओरडू. चंचल मी मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम. या खूप प्रश्न विचारलाय मनाच्या स्थिरतेबद्दल. देवाने एका झटक्यात उत्तर दिलं त्याला. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. अभ्यासाचे निबळे वैराग्याचे निबळे. एक दोनच अक्षरात उत्तर देऊन भगवान मोकळे झाले. तो खूप बोलला त्या मनाबद्दल, इंद्रियांच्या बद्दल. सोपं काम नाही ते, पण गुरुकृपेने ही गोष्ट घडते, त्यांच्या सेवेने गोष्ट घडते, नामचिंतनाने गोष्ट घडते. बसला ना बाबा इथे संगमेश्वर, होतं ती गोष्ट. चांचल्य निवृत्त होतं त्या गोष्टीने. एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. परमार्थाचं कोणतं कारण? साधारण असाधारण मन. साधारण ते नसेल तर होतच नाही, व्हावंच लागतं त्याला. का असाधारण? हां, त्यामुळे त्याला तुम्ही नियंत्रित करा म्हणतात, त्याची उपासना करा. मन करा रे प्रसन्न वगैरे वगैरे अभंग महाराजांनी लिहिले. महाराज सांगतात, श्रीमन निवृत्तीनाथाने, माझ्या रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाने हे शिवभक्तीचं एक अंगदट साधन तुमच्या आमच्या हातात दिलंय, की जेणेकरून आपला जो जीवभाव आहे, आपला जो देहभाव आहे, ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कायमचा विलीन होईल आणि आपला स्वरूपभाव, आपला ब्रह्मभाव जागा होईल. हे साधन तुमच्या हातात श्री विठ्ठलरायाने दिले. हे शेवटच्या देहभाव जेथवी रे, देहभाव जेथवी रे, देहभाव जेथवी रे, देहभाव जेथवी रे, हे साधन तिथले
देहभाव जेथविरे. या देहभावाला आपल्याला कधीतरी विरवावं लागणार आहे, विरला पाहिजे. कमीत कमी डायल्यूट झाला पाहिजे, जे कॉन्सन्ट्रेट एकदम पक्क ठरलंय मी देहचे म्हणून. त्याच्यानंतर मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी काय काय असेल, हा विरणं अतिशय गरजेचं आहे. आणि शिवभाव जागा होणं गरजेचं. शंकराचार्यांच्या जीवनातली ती कथा सांगतात ना, ते बालक छोटंसं गेलं होतं, बोललंच नव्हतं 10 वर्षाचं होईपर्यंत. हस्तामलकवत. त्यातही पुढे शंका विचारली त्याने, त्या आवळ्याचं ज्ञान म्हणजे बाहेरूनच होतं म्हटलं, आतून होत नाही. मग हस्त जलवत असा प्रश्न विचारला. म्हणजे शास्त्रातून लिहिलंय. आता आता जल नितळ पाणी घेतलं तर सगळं बाजून ज्ञान होतं, आतून बाहेरून शिल्लक कुठलंच राहत नाही. आता जरी डोलो तू देखी जी आवळा, पण ते आतलं दिसत नाही ना, बाहेर तर ठीक आहे, आतलं कसं दिसणार. हस्तामलकवत. नाहं मनुष्यो न च देव यक्षौ न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही न वनस्थः भिक्षुर्न चाहं निजबोधरूपः. हा 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 ब्रह्मभाव ह्याला म्हणतात करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. हे करावा विठ्ठल म्हणजे काय, जीवभाव विठ्ठल भाव करावा. जीवभावात न राहता, देहभावात न राहता अहम ब्रह्मास्मी या बोधावर आरूढ व्हावं. हे जिथे काम घडतं, देहभाव जेथ विरे, याच्यासाठीचं अंगदड साधन म्हणतात महाराज आमच्या हातात दिलेलं आहे. हे साधन दिधले पुरे, म्हणजे इतकं चांगलं साधन आहे की दुसऱ्या कोण्याही साधनाची त्याला आवश्यकता नाही. पंगीस तत्व नाही कोण्याही साधनाचा. काय नाही न घडे पांग, न लगे पांग, त्याग देहबुद्धी. हा काहीतरी आहे मागे पुढे राहिले. तर ते हे महाराज सांगतात, असं अंगदट साधन आहे नामभक्ती, नामचिंतन, जाता येता उठता बसता कधी. ते साधन दिधले पुरे. आणि निश्चित साध्यापर्यंत नेऊन पोहोचणारं साधन आहे. पुन्हा कोणाचं सहाय्य घ्यायची गरज नाही कोण्याही काळात. कलियुगात तर नक्की तेच आहे की कोणी दिलं. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे. रुक्मादेवीचा वर जगतपिता बाप श्री विठ्ठल, त्याने या नामभक्तीची साधना, शंकर भक्तीची साधना त्याने मला दिली. स्वतः विठ्ठलेश शंकराचा भक्त, त्याच्यासारखा भक्त कोणी नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा महाविष्णूच होते. त्यांची काय शंकर भक्ती आपण थोडक्यात जसं सुचेल तसं चिंतन केलं. अशा हा शंकर सुद्धा सांगतो की बाबांना तुम्ही शंकराच्या भक्तीमध्ये, महादेव हे आमचे पांडुरंग सांगतात की शंकराच्या भक्तीत प्रवृत्त व्हा. आता सुंदर महाशिवरात्रीचा काळ आहे, अत्यंत मोठा पर्व काळ आहे. इथे शंकर भक्तीला, या नामभक्तीला आता उधाण येणार आहे. सगळ्यांनी ह्या गंगेमध्ये सुस्नात व्हा आणि जीवनाची कृतार्थता करून घ्या. जे इथे बोललो ते ब्रह्मलीन गुरुवरे साखरे महाराजांच्या साधक आश्रमात जे ऐकायला मिळालं त्याचा अनुवाद केला. झालेली सेवा संगमेश्वराच्या चरणी, आज त्यांचं मासिक आहे असं गुरुवरे महाराजांचं, त्यानिमित्ताने त्यांच्या चरणी ही सेवा इवाक पुष्प समर्पित करतो आणि वाणीला विश्रांती देतो. देहभाव जेथे विरे
रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू विठ्ठलू ओम शिवाय ओम नमो शिवाय कावडी घेतली खाने कावडी घेतली खाने कावडी घेतली खानी कावडी घेतली खानी मिळाले माने मिळाले संत माने मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी ah